हाय गाईज, आज खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवत आहोत. ॲक्च्युली याच्या आधीचे मी व्हिडिओ बनवले होते ते सर्वांना फार आवडले आणि त्या टाईपचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारला पण गेले. तर आता जे एक्झाम होणार आहे लेखा आणि कोशागारची, तर त्याच्याबद्दल आपण त्याचा सिलॅबस बघणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी हा फॉर्म भरलाच असेल लेखा आणि कोशागारचा. तर हा कोकण विभागाचा आहे, तर त्याच्यामध्ये कुठला सिलॅबस आहे म्हणजे काय आहे तर तो सिलॅबस आज आपण डिकोड करणार आहोत. ठीक आहे, तर बघूया सिलॅबस. हां, तर तुम्हा सर्वांना आणि ह्यांनी इथं दिलेलं नाही आहे, पण आता म्हणजे काही एक्झामपासून निगेटिव्ह मार्किंग स्टार्ट झालेली आहे. TCSने निगेटिव्ह मार्किंग म्हणजे प्रत्येक एक्झामला आता हे सुरू केलेली आहे. तर या एक्झामला पण बहुतेक म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ठीक आहे, तर यांनी इथे तर नाही दिलं आहे, पण ते जेव्हा आपलं हॉल तिकीट जनरेट होते त्याच्यानंतर तिथे ते मेन्शन करत असतात की या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून. आणि जवळपास आता सर्वच एक्झामला त्यांनी निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे. तर आता ह्याचा जो पॅटर्न आहे ना, हा जो पॅटर्न आहे ना, म्हणजे हा जो लेखा आणि कोशागारचा जो पॅटर्न आहे ना, तो जवळपास तलाठीसारखाच आहे, म्हणजे तलाठीसारखाच आहे. त्याचा न्यायचा पॅटर्न सेम आहे. ठीक आहे, हे बघा. तर आपल्याला 25 जे क्वेश्चन्स आहेत ते मराठीवर म्हणजे मराठी ग्रामरवर विचारणार आहेत ते लोक, आणि 25 क्वेश्चन्स इंग्लिश ग्रामर, आणि बाकीचं ते GS असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बौद्धिक चाचणी, याच्यामध्ये तुमचं ते सांख्यिकी म्हणजे मॅथ्स रिझनिंग बोथ. ठीक आहे, हे सर्व काय बौद्धिक चाचणीमध्ये असणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आता आपण जो समाज कल्याणचा पेपर बघितला होता त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे आधी तर असं मेन्शन नव्हतं केलं, आणि नंतर मॅथ्सचेच क्वेश्चन होते, म्हणजे रिझनिंगचे जवळपास नसल्यासारखेच होते आहे ना. तर आपण ह्याच्यामध्ये पण जो GSचा सिलॅबस आहे ना, हा जो म्हणजे सामान्य ज्ञानचा सिलॅबस आहे ना, त्याच्यामध्ये जवळपास त्यांनी सर्व मेन्सचं घेतलेलं आहे. हे बघा, हा डिकोड केलेला आहे त्यांनी. हे बघा, आता त्यांनी मेन्शन केलेलं आहे की मराठीमध्ये ते शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण किंवा म्हणी व वाक्यप्रचार हे सर्व विचारणार. म्हणजे मराठी आणि इंग्लिश ॲज युजल तसे तुमचे म्हणजे समाज कल्याणमध्ये झाले किंवा महिला व बालविकासमध्ये पकडा, ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स होते ना त्या टाईपचेच क्वेश्चन्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंज नाही होणार त्यांच्या पॅटर्नमध्ये. आणि बाकीचं पण जसं सामान्य ज्ञान आहे, तर सामान्य ज्ञानमध्ये बघा, आता जसं हा पॉलिटीचा आहे, भारतीय संघ, राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था आणि कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ. तर हा सर्वांना माहिती आहे का हा पॉलिटीचा सिलॅबस आहे. ठीक आहे, आता हा पॉलिटीच्या याच्यामध्ये घटना कशी तयार झाली, म्हणजे हे सर्व एक तर तुम्ही लक्ष्मीकांतमधून वाचू शकता किंवा मग तुमची जे कोळंबे सरांची बुक आहे त्याच्यामधून वाचू शकता. ठीक आहे, तर आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काय प्रिफर करता याच्यासाठी. ओके, तर हे सर्व लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं आहे सिलॅबस, लक्ष्मीकांत किंवा कोळंबे. तर आता हा जवळपास याचे 25 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 50 मार्क्स. ओके, तर आता हे सर्व तुम्ही म्हणजे आता खूप साऱ्या लोकांनी ज्यांनी MPSCचे मेन्स वगैरे दिलेले आहे किंवा MPSC वगैरे दिलेली आहे त्यांच्यासाठी हा सिलॅबस काहीच म्हणजे हार्ड नाही आहे. पण जे बाकीचे लोक एकदम नवीन आहे त्यांनी हा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्यासाठी हा सिलॅबस नवीन आहे, तर त्यांनी सांगा की म्हणजे ह्याचे क्वेश्चन्स म्हणजे टॉपिक वाईज म्हणजे आपण आहे ना असं करू शकतो की जसं की हा बघा, जसं हा पॉलिटी आहे, पॉलिटीचा सिलॅबस आहे. ठीक आहे, म्हणजे घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका कोणती होती, त्याची तत्त्व कोणती होती, घटनेची महत्त्वाची म्हणजे जे आर्टिकल्स आहेत ते काय आहे. ठीक आहे, केंद्र राज्य संबंध काय आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे जे क्वेश्चन्स आहेत ना, जे TCS विचारू शकते, विचारू शकते और ऑलरेडी विचारलेले आहेत, तर ते क्वेश्चन्स आपण ह्या टॉपिक वाईज घेऊ शकतो. म्हणजे जसं घटना कशी, म्हणजे आता जसं तुम्ही लक्ष्मीकांतचं बुक किंवा मग कोळंबे सरांचं बुक ओपन कराल तिथं घटनेची निर्मिती घटनेची निर्मिती असा एक चॅप्टर आहे. ठीक आहे, तर घटना कशी तयार झाली हे सर्व याच्यामध्ये दिले आहे, घटनेची निर्मिती. ठीक आहे, तर आपण ह्याच्यावरचे सर्व क्वेश्चन्स घेऊ शकतो. म्हणजे आपण काय करू शकतो, हा जो सिलॅबस आहे ना, घटना कशी तयार झाली, तर ह्या घटनेची निर्मिती या टॉपिकवरचे ऑल क्वेश्चन्स आपण कवर करू शकतो. म्हणजे आपण डेली जर एक टॉपिक घेतला, म्हणजे जसं घटने कशी तयार झाली, घटनेची जी प्रस्तावना आहे त्याच्याबद्दल, किंवा मग मार्गदर्शक तत्त्वे त्याच्यावरचे, जे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे त्याच्यावरचे सर्व क्वेश्चन्स, जे न्यायपालिका आहे त्याच्यावरचे सर्व क्वेश्चन, राज्यपालाचे सर्व क्वेश्चन्स, हे जर आपण घेतलेले तर तुमचा हा सिलॅबस आपण जवळपास कवर करू शकतो. ठीक आहे, आता तुम्ही सांगाल की तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन्स पाहिजेत का. ठीक आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल, तर आपण ह्या टॉपिक वाईज जाऊ. म्हणजे असं पण नाही की आपण
सरसकट घेणार, म्हणजे हे सर्व एकत्र नाही घेणार, पण आपण ह्याचे टॉपिक वाईज हे सर्व म्हणजे याच्यावर आपण व्हिडिओज बनवू. ठीक आहे. आता हा सर्व पॉलिटी तुम्हाला कोळंबे सरांच्या बुकमध्ये किंवा मग लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये भेटेल. ठीक आहे. नंतर मग आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, हे तुम्हाला कुठून भेटणार आहे? सामाजिक व आर्थिक जागृती, म्हणजे 1885 पासून तर 1947पर्यंत, म्हणजे महत्त्वाची व्यक्तींचे कार्य किंवा समाजसुधारक. आता समाजसुधारक म्हणजे जसं महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई आहेत, त्याच्यानंतर मग परत बाकीचे आहेत, म्हणजे शाहू महाराज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तर हे जे समाजसुधारक आहे ना, त्यांच्याबद्दल आपल्याला विचारतात. म्हणजे तेव्हा जे वर्तमानपत्रे होती, शिक्षणाचा परिणाम आहे, हे सर्व आहे ना समाधान महाजन सर, समाधान महाजन सर जे आहेत त्यांच्या बुकमध्ये आहे. म्हणजे तुम्ही ते प्रिफर करू शकता, किंवा मग जे हिस्ट्रीची बाकीचे बुक्स आहेत, म्हणजे जे शॉर्टकटमध्ये दिलेले आहेत, ती पण बुक तुम्ही यूज करू शकता. पण मुद्दा काय आहे ना, हे जे एक्झाम आहे ना, ही एक्झाम जवळपास आता कुठला महिना सुरू आहे? मार्च. ठीक आहे ना, मार्च. तर ही एक्झाम एप्रिल एंडपर्यंत होणार. कधी? एप्रिल एंडपर्यंत हे तुमची एक्झाम असू शकते. ठीक आहे. तर इतक्या शॉर्ट टाईममध्ये आपल्याला हा पूर्ण सिलेबस कवर करणं म्हणजे जवळपास अशक्य आहे. ठीक आहे. जर तुम्ही क्वेश्चन थ्रू गेले तर कदाचित तुमचा तो कंप्लीट लवकर होऊ शकते. कारण की तसं पण म्हणजे सपोज आता हा टॉपिक पकडा, जसं एक सेकंड, जसा घटना निर्मिती हा एक टॉपिक आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय विचारू शकता की घटना कधी म्हणजे कधी आपण ते म्हणजे स्वीकारलेली आहे, त्याची डेट विचारू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये डिफरंट समित्या होत्या की ही समिती कोणाची आहे, ह्या समितीचे अध्यक्ष कोण होते, ह्या समितीचे अध्यक्ष कोण होते, ते आपल्याला विचारू शकता. किंवा आपण राष्ट्रध्वज कधी स्वीकारलं, हे सगळं, आणि आधी जे म्हणजे किती जे बाकीचे हे आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढे पण टॉपिक येतात हे सर्व विचारू शकतात. ते तुम्हाला सपोज तुम्ही या टॉपिकवरचे ॲटलिस्ट 15 जरी क्वेश्चन्स केले ना तरी तुमचं सफिशियंट आहे. म्हणजे कारण की त्या क्वेश्चन्सवर डिपेंड हा पूर्ण टॉपिक असणार आहे. त्याच्यामुळे तुमचं ते सगळं सिलेबस कवर होणार आहे. त्याच्यामध्ये सगळा सिलेबस म्हणजे ॲटलिस्ट हे टॉपिक तरी कवर होणार आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही बघा की तुम्हाला ते जर बुक वाचायची असेल तुम्ही बुक पण वाचू शकता, म्हणजे वाचायला तर पाहिजेच, पण आता ते टाईमचा हिशोबानं आहे. ठीक आहे. आता पर्यावरणासाठी पण तुम्हाला जे म्हणजे बुक तुम्ही प्रिफर करू शकता ते करू शकता, म्हणजे ठीक आहे. ह्याच्यावर जास्त क्वेश्चन नाही विचारत तरीसुद्धा. आता जसं विज्ञान आहे, हे सायन्स आहे. सायन्समध्ये बघा आता यांनी सिलेबसमध्ये असं डायरेक्ट नाही दिलेलं आहे की कुठले टॉपिक. ठीक आहे. याच्यामध्ये फिजिक्स पण दिलेलं आहे, केमिस्ट्री पण दिलं आहे, झूलॉजी दिलं. हे सर्व तुम्हाला माहीत आहे का, हे मेन्सचा सिलेबस आहे. मेन्स जे आहे ना, आता जे MPSC कंबाईंडची मेन्स असते, ठीक आहे, त्याचा हा सर्व सिलेबस आहे. तर तो ह्याच्यामध्ये कवर होतो पूर्ण. तर आपण जर ह्या टॉपिक वाईज जरी क्वेश्चन घेतले ना, म्हणजे आता सायन्स कसं खूप जास्त लेंदी सब्जेक्ट आहे, तर याच्यामध्ये पूर्ण तर कवर नाही होणार, पण ॲटलिस्ट सायन्स कसं एक जनरलिस्टिक सब्जेक्ट आहे, म्हणजे तुम्हाला आलं तर येऊ पण शकते, नाही आलं तर नाही. पण हे जे आहेत म्हणजे जसं पॉलिटी आहे, इतिहास आहे, भूगोल आहे. भूगोल तर सर्वात म्हणजे भारी सब्जेक्ट आहे. म्हणजे भूगोलाचे आपण सर्व टॉपिक कवर करू शकतो. हे बघा, भूगोलाचे महाराष्ट्राचं भूगोल, त्याचे प्राकृतिक, फिजिकल जिओग्राफी आहे. नंतर मग हे सर्व तुम्हाला सौदी सरांच्या बुकमध्ये भेटेल. कुठे भेटणार? सौदी सरांच्या बुकमध्ये भेटणार. ओके. लोकसंख्या आहे, लोकसंख्येचे स्थानांतरण आहे, म्हणजे मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, त्यांचे उगम आहे, म्हणजे सोर्स कुठला आहे त्यांचा, डेस्टिनेशन, त्याचे जे परिणाम आहेत त्या काय असतात, आणि ग्रामीण वस्त्या काय असते. ठीक आहे. हे सर्व क्वेश्चन, हे सगळे मेन्सचा सिलेबस आहे. तर हे सर्व तुम्हाला या पेपरमध्ये विचारणार आहे. ठीक आहे. 25 क्वेश्चन्स म्हणजे 50 मार्क्स. ओके. आता अर्थव्यवस्था म्हणजे आपण याच्यावरचे क्वेश्चन घेतले तर ते वेस्ट जाणारच नाही आहे. जे मेन्सला असतील कंबाईनच्या त्यांच्या पण कामात येतील, आणि ह्यावाल्या एक्झामचा तर डेफिनेटली येणार आहे. ठीक आहे. आता जसं हा इकॉनॉमिक्सचा आहे, अर्थव्यवस्था आणि नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र. याच्यामध्ये हे तुम्ही कुठून करू शकता, तर हे तुम्ही देसले सरांच्या बुकमधून करू शकता, किंवा कोळंबे सरांची जी बुक आहे ना त्याच्यामधून पण तुम्ही करू शकता इकॉनॉमिक्सची. ठीक आहे. तर ह्याच्यामधून तुम्ही करू शकता. ओके. तर त्याच्यामध्ये बघा, हे फर्स्ट चॅप्टर आहे आपल्याला तिथे, समग्रलक्षी अर्थशास्त्र. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल. आता हा बघा, हा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, याच्यामध्ये आपल्याला करंटमधले क्वेश्चन विचारतात की सध्या आपण सर्वात जास्त निर्यात कोणाकडून, म्हणजे निर्यात कोणाला करतो, आयात कोणाला, ह्या टाईपचे क्वेश्चन्स. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था, नंतर भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने काय होती, सहकारमध्ये सहकार कधी स्टार्ट झाला, कुठून स्टार्ट झाला, कुठल्या देशाकडून हे केलेलं आपण.
ठीक आहे. त्याच्यामध्ये ज्या डिफरंट समित्या आहेत त्या समित्या, ठीक आहे. आता मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे सार्वजनिक वित्त, ठीक आहे. नंतर पायाभूत सुविधामध्ये आता जसं हा पायाभूत सुविधा आहे त्याच्यामध्ये कशा टाईपचे क्वेश्चन विचारतात, याच्यामध्ये काय ते रेल्वे येते, रस्ते येते, नंतर तुमचं म्हणजे काय म्हणजे पाण्यामार्फत जे सुविधा तुम्ही हे करतात ते येते, ठीक आहे. तर आता रेल्वेमध्ये मग पहिली कंट्री म्हणजे सर्वात मोठं रेल्वेचं जाळं कोणत्या कंट्रीचं आहे, रस्त्यांचं जाळं कोणत्या, आपला इंडिया रस्त्यांच्या जाळ्यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे, किंवा नॅशनल हायवे सर्वात जास्त इंडियामध्ये कोणत्या स्टेटमध्ये आहे, हे सगळे रस्त्यामध्ये, हे कशामध्ये येते, तुमच्या पायाभूत सुविधा आणि विकासमध्ये येते, ठीक आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल ह्याच्यामध्ये पण खूप काही आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, ओके. तर हा जो सिलेबस आहे तो फक्त GSचा आहे, म्हणजे GSमध्ये हे सगळे सब्जेक्ट आहे. कुठले येत आहेत तुमचे, पॉलिटी येत आहे, इकॉनॉमिक्स येत आहे, एन्व्हायरमेंट येत आहे आणि हिस्ट्री येत आहे, ठीक आहे, आणि तुमची जिओग्राफी, ओके. आता नेक्स्ट बघा, हा माहितीचा अधिकार, ओके. ह्याच्यावर तलाठीमध्ये पण क्वेश्चन विचारत होते, माहितीचा अधिकार. चालू घडामोडी तर आता तुम्ही समाज कल्याणचा एक्झाम दिलं का, ज्या लोकांनी दिलं माहिती आहे. आता समाज कल्याणच्या एक्झाममध्ये इवन दो जानेवारी 2025चे क्वेश्चनसुद्धा विचारलेले होते. तुम्ही करंटमध्ये जाऊन बघा की त्यांनी विचारलेले होते की अवॉर्ड्सचे जे क्वेश्चन आहेत ना, जे स्पोर्ट्सचे अवॉर्ड्स होते ते जानेवारी 2025चे होते, ते त्यांनी विचारलेले होते. म्हणजे किती ते लेटेस्टमधलं करंट विचारते बघा, ठीक आहे. ते तुम्हाला चालू घडामोडी करणं इम्पॉर्टंट आहे, ओके. आता बुद्धिमापन चाचणीमध्ये तर सामान्य बुद्धिमापन आकलन म्हणजे ह्याच्यामध्ये ते दोन्ही येते, अंकगणित पण येते तुमची आणि रिझनिंग पण येते, ओके. तर हा नेक्स्ट सेक्शन आहे, बट GSमध्ये हे सर्व येते. तर तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला ह्याचे क्वेश्चन्स पाहिजे का, आणि ते पण कसे टॉपिक वाईज, ओके. म्हणजे जसं घटना कशी तयार झाली त्याच्यावरचे क्वेश्चन्स, म्हणजे त्या टॉपिकवरचे, म्हणजे जे समाजसुधारक आहे त्या टॉपिकवरचे, म्हणजे असं प्रत्येक, म्हणजे आपण एक सब्जेक्ट पकडू. म्हणजे जसं आता मी आता सपोज मी एक सेकंड ना, जर आता सपोज मी भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल स्टार्ट केला, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, जे महाराष्ट्राचा आणि भारताचा प्राकृतिक भूगोल आहे त्याच्यावरचे सगळे क्वेश्चन्स घेणार आहे, म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला MPSC कंबाईनच्या मेन्सला पण कामात येणार आणि हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये पण कामात येणार, ठीक आहे. तर तुम्ही सांगा मला की आपल्याला घ्यायचं की नाही ते, ठीक आहे. ओके. तर या प्रकारे हा असा सिलेबस आहे आणि बाकी ॲज युजल तुमचं मराठी आणि इंग्लिश, ओके. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण ह्या सिलेबस वाईज जे क्वेश्चन्स आहेत ते बनवत जाऊ, म्हणजे जेणेकरून तुमची पण रिव्हिजन खूप चांगल्याने होणार आणि तुमचा सिलेबस पण कवर होणार, ओके. सो थँक्यू.